नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. मेडा म्हणजे आपण जे काही रिक्रुटमेंट आता बघतो आहोत, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेडा म्हणतो. त्याच्या अंडरमध्ये काही वॅकन्सीज आलेल्या आहे इलेक्ट्रिकल सेक्टरच्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या. तर त्यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे. आधी जी लास्ट डेट होती ती 1 डिसेंबर होती. त्यानंतर त्यांनी आता मुदतवाढ म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे. आपण ती जी काही नोटिफिकेशन आहे ते बघू. 15 तारखेचं म्हणजे रिसेंटली ते नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये बघा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा या संस्थेच्या आस्थापनेवरील गट ब मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी, गट क व गट क मधील प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे सरळ सेवेने भरण्याकरता, सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट एक्झाम आणि सिलेक्शन, ठीक आहे. बाकी कुठलंच काही दुसरी परीक्षा नाही, इंटरव्ह्यू नाही, काहीच नाही, ठीक आहे. मुदतवाढ व परीक्षेसंदर्भात माहिती आहे. 15/12चं हे नोटिफिकेशन आहे. बघा काय म्हणतात इथे, महाऊर्जा कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रकल्प कार्यकारी अधिकारी संवर्गाची 18 पदे, प्रकल्प अधिकारी यांची 22 पदे व लेखापाल संवर्गाची 2 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता जाहिरात क्रमांक 1/2025 दिनांक 29/10/2025 रोजी या साईटवर mahaurja.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती, ठीक आहे. सदर जाहिरात ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत, शुल्क भरण्याकरता 1/12/2025 वेळ 12 वाजेपर्यंत रात्री मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता काय म्हणतात ते, आता उपरोक्त नमूद पदांकरिता अर्ज सादर करण्याची इच्छुक सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याकरता खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. बघा इथं काय म्हटलं आहे त्यांनी, दिनांक काय दिला आहे. ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 जानेवारी 2026 रात्री 12पर्यंत. शुल्क भरण्याची वेळ 5 जानेवारी 2026 आणि परीक्षेचा कालावधी बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे, असं यांनी आधीच डिक्लेअर केलेलं आहे. वरीलप्रमाणे दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. यापूर्वी ज्या उमेदवारांनी अचूकरित्या पूर्णपणे अर्ज सादर केलेले आहे त्यांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी परत फॉर्म भरण्याची गरज नाही. लक्षात घ्या, ज्यांनी नसेल भरली त्यांनी भरायची आहे. ज्या उमेदवारांकडून अर्ज सादर करताना चूक झाली असेल अशा उमेदवारांनी विहित मुदतीत पुन्हा जर चूक झाली असेल तरच अचूकरित्या अर्ज सादर करावेत, ठीक आहे. जाहिरातीतील अटी व शर्ती बाकी तसंच राहतील, सेम सगळं. उमेदवारांना परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट 7 दिवसाआधी येऊन जाईल. म्हणजे 2 तारखेला 2 ते 6च्या दरम्यान फेब्रुवारीमध्ये ही एक्झाम होणार आहे. 5 जानेवारीपर्यंत लास्ट डेट आहे. आणि ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी परत फॉर्म भरण्याची गरज नाही, परंतु ज्यांचा फॉर्म तुम्हाला असं वाटते चुकला आहे त्यांनी परत फॉर्म इथे भरू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो, एक वेळ मिळालेली आहे, काही दिवस मिळालेले आहे, तुम्ही इथे बघू शकता आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. त्यामध्ये जे काही एक्झाम पॅटर्न दिलेले आहे ते तुम्हाला माहिती झालेलंच असेल. इलेक्ट्रिकल रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्स आहे आणि त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे जे काही बौद्धिक चाचणी आहे, रिजनिंग ज्याला आपण ती सध्या टेस्ट आहे. 80 प्रश्न 40 मार्काची बौद्धिक चाचणी आहे आणि 80 प्रश्न साधारण 160 मार्क म्हणजे 2 मार्काचा एक प्रश्न टेक्निकलचा आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 दिलेली आहे. 120 मिनटं वेळ दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे 2 तासाचा वेळ इथे दिलेला आहे. त्याची तयारी तुमची सुरू असेल. या रिलेटेड तुम्हाला काही टेस्ट सिरीज वगैरे हवे असतील याच्या किंवा टेस्ट सिरीजची तुमची इच्छा असेल, टेस्ट वगैरे लावायची असेल तर कमी किमतीमध्ये टेस्ट सिरीज आपण आपल्या ॲपवर, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जातील. त्या ॲप डाउनलोड करा, तिथे रजिस्ट्रेशन करा आणि मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा जर तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये इंटरेस्टेड असाल तर, ठीक आहे. एक पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपण टेस्ट सिरीज त्याची सुरू करणार आहोत, ठीक आहे. मेडा रिलेटेड जे काही इच्छुक उमेदवार आहे त्यांना चांगली इथे बातमी मिळते आहे की अजून इथे वाढवण्यात येणार आहे. डेट वगैरे वाढवलेली आहे, 5 जानेवारीपर्यंत डेट वाढलेली आहे फॉर्म भरण्याची. अजूनही संधी आहे, तुम्ही भरू शकता फॉर्म, कारण की प्युअर गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सेमी गव्हर्नमेंट नाही आहे, प्युअर गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि चांगला जॉब आहे, सॅलरीसुद्धा चांगली आहे. व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहे जॉईनिंगपर्यंत किंवा परीक्षेपर्यंत किंवा जॉईनिंगपर्यंत हे तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.